सणासुदीला ताटाची शोभा वाढविणारा असा एकदम सगळ्याच्या आवडीचा पदार्थ म्हणजे श्रीखंड। तर एकदम मार्केट स्टाईल श्रीखंड कसा बनवायचा आज मी तुम्हाला दाखवणार आहे। नमस्कार, शारदास किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। चला वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर बघूया। हे बघा, एक चाळणी घेतली, खाली डब्बा ठेवून घेतला आणि त्यानंतर कॉटनचा रुमाल घेतलेला आहे एक, आणि 1 लिटर दही घेतलेला आहे। हे मी घरीच दही केलेलं आहे आणि याच्यामध्ये जास्त साईचा वापर केलेला आहे, अर्ध्याच्या वर साईचा वापर केलेला आहे या दह्यामध्ये। तर असं घट्टसर दही असेल ना तर पटकन श्रीखंड बनवून तयार होतो। तर आता आपल्याला आहे ना या कपड्यामध्ये रुमालामध्ये ना व्यवस्थित सगळे कोपरे धरून घ्यायचे आणि त्याची एक गाठ बांधून घ्यायची आहे आणि 3 ते 4 घंट्यासाठी आपल्याला त्याला बांधून असं वजन ठेवून चांगलं सेट व्हायसाठी ठेवायचं आहे। त्याचा चक्का चांगला बनला पाहिजे। तर बघू, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, असं घट्ट गाठ बांधून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला काही जे वजनदार वस्तू असेल ना तर ती वस्तू अशी त्याच्यावर ठेवून द्यायची, किंवा तुम्ही रात्रभर बी ठेवू शकता, सकाळी उठून मस्त तयार होऊन जातं। हे बघा, आधी मी मुसळी ठेवून बघत होते पण ती काही बसत नव्हती त्याच्यामध्ये, तर मी त्याच्यावर पोळपाट ठेवून देणार आहे। बघा, आपलं मी इथं 4 ते 5 तास मस्त सेट होण्यासाठी ठेवलं होतं। ते आपण जसं पनीर ठेवतो तसं। तर आता काढून बघूया आपण। हे बघा, किती मस्त घट्टसर असं दही झालेलं आहे आपलं, एकदम छान असं क्रीमी टेक्स्चर येऊन जातं, एकदम छान असं मार्केटमधून जसं आणतो ना तसं। तर आता आपल्याला आहे ना याला आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 वाटी साखर घेतलेली आहे, पिठी साखर आहे, आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा करू शकता। मी इथं 1 वाटी घेतलेली आहे। घरची म्हणजे घरामध्येच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली साखर आहे। बाहेरून आणलेली साखर थोडी फिक्कर राहती, आपण ही जाड साखर बारीक केली का तिचं गोड जास्त असतं। तर आता ही सगळी मिक्स करायची आणि आपल्याला चांगलं याला फेटून घ्यायचं आहे। म्हणजे जेवढं आपण त्याला चांगलं मिक्स करू, चांगलं फेटू ना, तेवढं त्याचं क्रीमी टेक्स्चर येतं। आणि जसं बाहेरून मार्केटमधून जे आपण श्रीखंड आणतो ना त्या पद्धतीचा श्रीखंड बनवून तयार होतो। खूपच छान लागतोय हो, बघू शकता तुम्ही। असं फुलतो तो, असं जसं जसं मिक्स करतो ना आपण तसं तसं फुलतो। इथं 3 इलायची बारीक कुटून घेतलेली आहे मी, ती पण टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं। जसं जसं तुम्ही फेटताना तसं तसं त्याचा कलर चेंज होतो। बघा, थोडं ड्रायफ्रूट टाकलेले आहे, काजू, बदाम, पिस्ता, ते पण छान मिक्स करून घ्यायचे। बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे। हे बघा, किती मस्त मार्केटून जसं आणतो आपण श्रीखंड तसा एकदम श्रीखंड बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला आता बाउलमध्ये काढून दाखवते। तर ह्या गुढीपाडव्याला किंवा कोणत्या बी सणासुदीला तुम्ही नक्की ट्राय करा। कोणी पाहुणे येणार असेल तर तेव्हा पण तुम्ही ट्राय करू शकता। असं फ्रीजमध्ये स्टोअर करून 10 ते 12 दिवस खूप छान राहतो। तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शारदास किचनला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओ।